समाजाची कंडिशन अशी झाली आहे की तुम्हाला दोन शब्द कोणी जर चांगलं सांगायचं म्हटलं तर असं वाटते की गरम तव्यावर बसवलेली आहे. असं वाटते बस आता यानं दोन शब्द चालू केले म्हणजे असं खालून एवढे गरम चटके लागायला चालू होतात की परत तुम्ही घरी पळता. कधी लवकर घरी जातो, कधी चांगले स्वप्न पाहतो, कधी त्याच्यावर दुसऱ्या दिवशी पिक्चर मारतो हे आपल्याला कळलं. ठीक आहे. आताही बऱ्याच जणांची अशी की काय सांगून राहिला हा लवकर जातो घरी बा, जेवण करायला मस्त स्वप्न पाहायचं चांगले आणि त्याच्या मग सकाळी काकडे मांडायला हे अशी कंडिशन आपली झाली आहे. यानं मी सांगतो तुमचं काय होत आहे. तुमचं तर ठीक आहे, तुमचं अर्ध आयुष्य झालं, ठीक आहे, तुमचं अर्ध आयुष्य झालं, पण तुमच्या लेकराही याचा परिणाम होत आहे. ठीक आहे. तुमचे लेकर काहीच नाही करणार. तुमचे लेकर जो बाप जे करतं अंगावर घेत आहे की तेच करतं तुमचं लेकर अंगावर घेणार आहे. जर असंच करत आहे तुमचा जो बाप, समजा लेकराचा बाप ज्या वावरात निघायला जाते, ज्या वावरात कामाला जाते, त्याच वावरात 10 वर्षानंतर ते लेकरू जाणार. एवढी खराब कंडिशन कोणामध्ये होणार आहे याच्यासाठी जबाबदार आई वडील खूप जास्त जबाबदार असतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर येते शिक्षक लोक. सर्वात पहिले तर आई वडिलांचं काम असते. आपलं लेकरू काय करत आहे, आपली मुलगी काय करत आहे, किंवा आपण लेकराला काय शिकून राहिलो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण 6व्या वर्गात, पहिल्या वर्गात 6 वर्षाचा झाल्यानंतर पहिल्या वर्गात लेकराला टाकून त्याच्यानंतर मास्टर लोक येतात. मास्टर लोकांना दोष आता आपण लिहून राहिलो की मास्टर लोकांना हे या. ठीक आहे. आपण त्याला काय शिकून राहिलो. आपण 15 मिनिटं कोणाचं ऐकतो काय. आपण जर 15 मिनिटं कोणाचं ऐकत नसू तर दिवसभर आपलं लेकरू शाळेत नाही ऐकणार. आपण जर आपल्या लेकराला घेऊन कुठे बसलो, त्याला घेऊन बसलो, आपण त्याला ऐकून राहिलो, कोणाचं चांगलं ऐकून राहिलो तर त्याला ते ऐकण्याची सवय लागेल. जेव्हा तो चांगलं ऐकील तेव्हा तो चांगलं ग्रहण करील. जेव्हा तो चांगलं ग्रहण करील तेव्हा तो चांगलं वागेल. जेव्हा तो चांगलं वागेल तेव्हा त्याला चांगल्या वागण्याचं चांगलं फळ भेटेल. ही प्रोसेस आहे. म्हणजे टप्प्याटप्प्यानं जायला लागत. एक पायऱ्या घ्या. भाषण झाले पाहिजे. 14 एप्रिलच्या दिवशी भाषण झाले पाहिजे. आपलेच नाही तर गावातल्या लोकांचीही भाषण झाले पाहिजे. ठीक आहे. गावातल्या लोकांची भाषण होतात. गावातल्या लोकांचे म्हणा त्याच्याकडून आपल्याला नवीन काही गोष्टी शिकायला भेटतात. आपल्याकडून त्याला काही नवीन काही गोष्टी शिकायला भेटतात. आपण एवढे थकून येतो की आपल्याला 2 मिनिट सुद्धा थांबायला फुरसत नसतात. ठीक आहे. उपाय होते की कधी ते अडकून जाते, कधी घरी जाते, असं आपल्याला पडलेलं असते. तर हा बदल हा महत्वाचा आहे. ठीक आहे. जर भगवान गौतम बुद्धांना कोणी ऐकलं नसतं तर त्याचा जो उपदेश आहे तो आपल्यापर्यंत पोहोचला असता काय. भगवान गौतम बुद्धानंतर त्याच्यानंतर आले सम्राट अशोक आले. सम्राट अशोकांनी सांगितलं की आपल्याला हा धर्म या देशांमध्ये पसरवायचा आहे. सम्राट अशोकांना जर कोणी ऐकलं नसतं तर हा धर्म पसरला असता काय. संत तुकाराम महाराजांना जर कोणी ऐकलं नसतं तर कर्मकांड काय आहे, आपली फसवणूक कशी होते हे लोकांना माहिती पडलं असतं काय. त्यातून लोक वर आले असते काय, नाही आले असते. छत्रपती शिवाजी महाराजांना जर कोणी ऐकलं नसतं तर स्वराज्य स्थापन झालं असतं काय. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर कोणी ऐकलं नसतं तर एवढा आहे आपली प्रगती झाली असती काय. म्हणून समाजाची सध्याची जी कंडिशन आहे ही खूप विचार करण्यासारखी आहे. आता आई वडिलांना लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्हाला येत नाही काही तरी चालते, पण त्याला बसवून अभ्यास घ्या त्याचा अभ्यास. ठीक आहे. तुम्हाला काही नाही आलं चालते, फक्त तो काय म्हणून राहिला हे ऐकून तरी घ्या. त्यामध्ये काय तर आपली ती बसण्याची, आपलं लोकांनी ऐकून घेण्याची तेवढी ते ताकद असली पाहिजे. ते आपल्याला थोडे हळूहळू वाढवा. एका दमाला आता ते आपली सवय जायला आहे, सवय एक वेळेस गेली की ते डबल लाईनवर आणण्यासाठी टाइम लागते, पण थोडी वाढवा. लोकांना ऐकायची ताकद वाढवा. ठीक आहे. हे तुमच्यासाठी नाही तर येणाऱ्या पिढीसाठी चांगलं आहे. आपलं जसं मी सांगितलं की आपलं वय समजा बऱ्यापैकी लोकांचं जर जास्त वय झाले आहे, पण लहान मुलं आहेत आपल्याजवळ, लहान मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे. ठीक आहे. तर झालं काय. तर शिक्षणाचं महत्व आता तुम्हाला माहिती आहे. शिक्षणामुळे माणूस किती कुठपर्यंत जाऊ शकते. ठीक आहे. याचं एकमेव उदाहरण तुम्ही कुठेही सांगा, कोणालाही सांगा, तो मलिन हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. शिक्षणानं माणूस कुठून कुठपर्यंत जाऊ शकते.
ठीक आहे. पण लहान छोटे मोठे उदाहरण आहेतच आपल्यासमोर जे आपल्या आजूबाजूचे घडले आहेत. कारण शिक्षणामध्ये ते पॉवर आहे. शिक्षण तुम्हाला पैसा देईन किंवा खूप मोठी संपत्ती देईन किंवा खूप असं एकदम प्रचलित किंवा असा खूप मोठा माणूस बनवेल अशी गॅरंटी नाही आहे. पण शिक्षण तुम्हाला इज्जत नक्की देईल. शिक्षण तुम्हाला 100% इज्जत देणार. पैसा किती देईल याची गॅरंटी नाही आहे, पण इज्जत तुम्हाला 100% भेटणार आहे शिक्षणानं. ठीक आहे. शिक्षणानं माणूस फक्त एकाचं नाही तर आपल्या आजूबाजूच्या 10 लोकांचं भलं करण्याची ताकद एका माणसामध्ये येते. जेवढी लहान पोरं असतील, जेवढी आता हे 8वी 9वी 10वी 12वीचे जे पोरं आहेत त्यांनी शिक्षणावर जर लक्ष ठेवलं ना तर एक जर माणूस पुढे गेला तर आपल्या आजूबाजूच्या 10 लोकांना तो पुढे घेऊन जाऊ शकते. नाही पुढे घेऊन जाणार पण पहिले एक सांगू शकते की हा चांगला मार्ग आहे, या मार्गाने जा, इकडे जाऊ नको, इकडे खड्डे या मार्गाने जा, असं ते चांगलं सांगण्याची तरी त्याच्यामध्ये हे होऊ शकते. म्हणून शिक्षणावर जास्त फोकस करा. जसं गाडगे महाराज म्हणतात की खाया पिण्याचे ताचं विचार तरीही आपल्या लेकराला शिकवा. शिक्षणासाठी काहीही तुम्हाला करायचं काम पडलं, तुमच्या लेकराला शिकवायच्या वेळेस काहीही करायचं काम पडलं तर करा, तरी आपल्या लेकराला शिकवा. पण ते लहानपणापासून ते सवय लावणं गरजेचं आहे. आता ते एका याच्यावर आल्यानंतर ते बदल करणं खूप कठीण आहे. आताची जी पिढी आहे समजा 10वी 12वीचे जे पोरं आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये आता नवीन काही पेरणं हे थोडं कठीण आहे पण पॉसिबल आहे. तुम्ही जेवढी आहात अजूनही काही वाया जायला नाही. ठीक आहे. तुम्ही अजूनही जे काही करून राहिले यामध्ये अजूनही काही वाया जाईल नाही. अजूनही जर तुम्ही चांगल्या रस्त्याने जर लागले, एक जर चांगला मार्ग जर पकडला तर अजूनही काही ना काही करू शकता. 10वी नापास होऊनही एकदम मोठ्या मोठ्या पदावर पोहोचतात. तुमचं बरं पास व्हायला 12वी पास होणार आहे म्हणजे विचार जर केला आणि जर असं ठरवलं की करायचं आहे, चांगल्या काहीतरी करायचं आहे तर ते तुम्ही अजूनही करू शकता. फक्त माणसाला काय तर शिकण्याची नेहमी एक जिद्द पाहिजे. नवीन नवीन पावलावर काही ना काही शिकलं पाहिजे आपण. आता तुम्ही पुढे हे एवढं महत्वाचं नाही आहे, पण पुढे चालून पुढे जायचं आहे ते महत्वाचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. काही ना काहीतरी असं शिका, काहीतरी स्किल शिका. स्किल म्हणजे काय, एखादं काम शिका. जर तुमचं शिक्षणाचं असं शिक्षणात जास्त इंटरेस्ट नसेल तर एखादं काम शिका. मिस्त्रीचं काम शिका, वेल्डिंगचं काम शिका, लाईट फिटिंगचं काम शिका, कोणतंही एखादं काम शिका. कला एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय ते जन्माला म्हणजे काहीतरी कला असू द्या अंगात. शिक्षणात जर आपण पुढे नाहीये तर एखादी कला शिका, कोणतीही कला शिका. त्यानं आपली पोटाचीही मजुरी भागेल, उदरनिर्वाह आपला जो काय तो भागेल. काय सोशल मीडिया तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक हे वापरणं ते हे नाही आहे, पण ते कसं वापरता याच्यावरही आहे. एक जर तुम्ही चुकीचा व्हिडिओ लाईक केला, शेअर केला आणि त्याच्यावर कमेंट केली तर तुम्हाला दिवसभर ते चुकीचेच व्हिडिओ येणार. ते त्याचं ते अल्गोरिदम कसं आहे, तुम्ही कोणत्या याला लाईक करता, कोणत्या याला शेअर करता. म्हणून जर विचार करावा लागते की आपण मोबाईलमध्ये पाहिजे त्याच्यावर की कोणता व्हिडिओ आपण पाहून राहिलो, कोणता व्हिडिओला आपण लाईक करतो. एक जर चुकीचा लाईक केला ना तर सगळे व्हिडिओ मी 100% गॅरंटी सांगतो तुम्हाला कसे येतात दिवसभर. एक जर तुम्ही समजा मोदीने शिव्या देणारा व्हिडिओ पाहिला आणि त्याला लाईक मारलं तर सगळे तुम्हाला मोदीला शिव्या देणारे व्हिडिओ येतील. हे तुम्ही अनुभव केला असेल याचा.